हॅलो, कुठं आहे रे? ती गाडी घेऊन ये लवकर. ती बघ सदाची बिदाची कुठे सगळी. हा, माणसं बघ कुठे सगळी. ती घेऊन ये. तमाशा ठरवा जायचं ना 4 दिवसात जत्रा आली लागा. हा, मंदिरापाशी ये. हा, गाडी तुझ्यावली घेऊन ये. बर बर बर. आता यात्रा कमिटी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. तर कोणाची काय अडचण असेल तर सांगा. आता आपल्याला जायचे तमाशा ठरवाय. 2-4 दिवसात तमाशा आपली जत्रा आलेली आहे. तमाशा ठरवा जायला लागेल. अध्यक्ष, तुमचे काय अडचण बिडचण आहे? काय म्हणणं आहे का तुमचं? यंदा मला काही गावातलं बाकीचं नियोजन असल्यामुळं ठरवायला येता येणार नाही. तर आपले सदस्य 2-4 जण घेऊन जाऊन युवक वर्गाने जाऊन तिथं तमाशा ठरवून यावं. नाही 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 नाही, आपल्याला काय जमणार नाही. अध्यक्ष, तुम्ही जर तमाशा ठरवायचा असला तर यंदा गावची जत्रा होईल. आपल्याला काय सरपंच भरोसा नाही. ही गावी काय बसल्यात. तुम्ही जर येत असला तर यंदा गावची जत्रा होईल, नाही तर गावची जत्रा यंदा होणार नाही. लगा विश्वास नाही म्हणजे सरपंच काय तुमच्या जीवन निवडून आलाय व्हय? हा, जत्रा होऊन देणार ना म्हणजे तुमच्या काय गावाला नाव केलंय काय? तुम्ही भांडणं करा तर काय पण करा, जत्रा गावी झालीच पाहिजे, गौतमी नसलीच पाहिजे. ते काय आता गौतमी तर गौतमी आणू. नाही 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 नाही, तुम्ही गौतमी आणा, कोण पण आणा. तुम्ही गौतमी आणली की आम्ही राधा आणणार नाही, तर कार्यक्रम बंद. जत्रा यंदा होणार नाही. सरपंच तुम्ही आहे का मी आहे? माझ्या म्हणण्याने काय होणार आहे का नाही? का जाऊ उठून? बरोबर आहे, सरपंच म्हणते तीच बरोबर आहे. त्यांच्या मनाने सगळ्या गावांनी चालायचं. मला काय बाबा या सरपंचा भरोसा नाही. सरपंचाने गेल्या वर्षी पण राडा केलाय. गेल्या वर्षीचा हिशोब दिला नाही. यंदा नाही तर यंदा मला पण कार्यक्रम ठरवायला न्यायचं. तुला नीतू बाबा कालवा करून माणसं कोणचं ही वैदारा आणि वर्गणीचं बघा. वर्गणी जमा करून घ्या सगळ्या. आम्ही आलो तमाशाला बघू. आता वादविवाद सगळा बंद करून टाका. तुम्ही सगळ्यांनी जाऊन तमाशा ठरवून या. आणि मी इथलं बाकीचं इथलं गावातलं बघतो. यंदा जत्रा जास्त कडक आहे. वादविवाद कुठं झाला नाही पाहिजे. ए ए बसा रे. ए गी गाडी चल. नाही नाही नाही, गाडी थांबव बाबा, मला उतरायचंय. नाही नाही, गाडी थांबव. थांबव गाडी. तुमचं लय उशीर झालं चाललेलं का नाटक बघतोय पण गाडी थांबव. अहो नितीश शेठ, काय झालं काय झालं? एवढं का गाडी थांबवता म्हणता तुम्ही? उशीर होईल आपल्याला पुढे. नाही नाही बाबा, मला काय जमणार नाही बाबा. न काय असेल ते हिथच सांगा. तिथं गेल्यावर काय राडा नको. हिथच सांगा मला कुठला तमाशा ठरवायचा, कुणाला ठरवायचं ते मला आताच सांगा. काय राव सरपंच, गेल्या वर्षी पण मला पान सांगतो पान पण सांगितलं नाही, काय नाही. पैसे देतो मला, पैसे दिले नाही तर कसं व्हायचं राव? काय करतोय सारखं पान पान? त्यासाठी तू ठेवली की 2 एकर घाण. तरी अजून बी खायचंय का तुला पान? बर कालवा काय करू नको. आपण आलो दुसऱ्याच्या गावात. तुझं काय असतं ते मिटव तुम्ही. चल आपण तिकडे सावलीला बसून बोलू 5-10 मिनिटं. बरोबर. आता प्यायला ना थंड जरा. आता गप बस. याचं बघार काय आहे ते एकदाच. सारखंच लागा बडबड बडबड करते. कशाला आणले रे ही? हो का सरपंच, तुम्हाला पण माहित आहे मी आदेशाच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आलोय. ठीक आहे, तुम्हाला गौतम पाटील आणायचे, गौतम पाटील आणा. पण मला राधा पाटील पाहिजे म्हणजे पाहिजे. राधा पाटील जर नाही नाचली तर तुम्हाला तिथं टेजवर नाचवील. आता कोणी कालवा करणार का? तू म्हणतोय राधा पाटील आणायची, ही म्हणतोय गौतम पाटील आणायची. किती आहे सुपर राधा पाटीलची? 2 लाख. गौतम पाटीलची किती आहे? 2 लाख. झालं 4 लाख. आपली वर्गणीच होती 1 लाख. त्यातलं 50,000 तर आपल्या खायलाच पुरत नाही तर गाव कसं चालवायचं? बरं भांडण कर नका. आपलं पोटा पाण्याचं बघू. चला, मला माहिती आहे तुला बी काय पाहिजे. तू का कालवा करतोय. चला. आता खाल्लं पिल्लंय ना, आता कालवा करू नका बस. नका ग बस, म्हणजे काय पत्र चाललंय वय. अरे मग काय पत्र चाललंय? जेवला खावला जरा आराम घ्या. आपली वर्गणी किती गावची गोळा होती? 1,00,000 रुपये होती. जत्रा आली आपली 4 दिवसावर. तरी 4 दिवसावर आपली कमीत कमी 50-60 रुपये आपली वर्गणी आतापर्यंत झाली गोळा. त्यातला आपला आजचा खर्च किती झाला येणं जाण्याचा? याचा 30,000 रुपये झाले. लगा लगेच 30,000 खर्च. मला माहित होतं लगा तुम्ही असंच करणार आहे म्हणून. लगा नसतं वरण भात जेवायचं घातलं, वरण भात 30 वाली घेतली प्राईडची बाटली आणि त्याला 30,000 रुपये खर्च केलाय. लगा तुला खोटं वाटतंय काय? झाला का नाही खर्च? झालाय झाला का नाही खर्च 30,000? झालाय. सरपंच साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, झालाय खर्च. त्याला सांगा जरा.
लगा गावातलं बसल्यापासून आतापर्यंत मला आणखीन 30 रुपये खर्च तुम्ही केला नाही. आणि 30,000 कुठनं तुमचं पैसे झालं लगेच खर्च? तर कालावा काय करू नको, तुला 4 पैसे देतो. आपण काय करतो दररोज सगळ्यांना माहितीये. आता गावात जाऊ, गावकऱ्यांना सांगायचं तमाशात सगळं बुकिंग झाले ते, तमाशाला पडी एक बी शिल्लक नाही काय नाही. आपलं 4 पैसे देऊन एखादी मुरवळ तापा आणू आणि तीच नाचू. फक्त तू कालाव करू नको, तुला देतो ना काय असेल तुझं सगळं मिटावतो. लगा सरपंच म्हणजे तुम्ही दरवर्षीला का असलंच कुठं ना करताय का? 4 पैसे देतो म्हणजे तुम्ही गावातली माणसं कष्ट करून पैसे गोळा करायची आणि तुम्ही मला त्यातलं 4 पैसे द्या. दरवर्षी तुम्ही सरपंच म्हणता देतो पैसे 1,000 रुपये दिला ना आम्हाला कधी. बरं कोणाला काय सांगत नाही, आपल्या 5 जणात ही गोष्ट सगळं तमाशा बुकिंग आहे ती गावाला माहिती आहेत का? आपल्यालाच माहिती आहेत. कुणा काय सांगायचं नाही काय नाही. चला गावात बघू जत्रेचं नियोजन.